सॉरी. अरे काय सॉरी? कशाला थोबाड उचकाटायचा? वाचा वाचा. अरे काय पण सांगायचा, भाई आहे सांगायचा, दोस्त आहे सांगायचा, फ्रेंड आहे सांगायचा, गेला बाजार एक माणूस आहे हे सांगायचा. अरे आता ती डॉट खाणार रे. डॉट संशय. डॉट 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 खाणार. तू उगीच काळजी करतोयस हा दगडू. काही होणार नाहीये. आपण शांतपणे तिच्याशी बोलूया ना. तिला जेवायला बोलवूया. अहो आजी, या जगातले सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या हातच्या जेवणाने सुटणारे नसतात. तू गप्प बस हा कैवल्य. अरे माझं म्हणणं असं आहे की ती आली ना की शांतपणे बोला आणि आम्ही सगळे बोलू ना तुझ्या वतीने. आणि तूही बोल जमल्यास तुझ्या मनातलं. अरे ती आपली फुलपाखरू आहे का यांची आहे? आणि ती आली तर आपण बोलणारच ना. जमलं तर काय? म्हणजे तेच ते. ती आली ना की शांतपणे बोलता येईल नाही. आणि तू चुकला असशील तरी तिला कळेल की तू असा जीवाला जीव देणारा मुलगा आहेस. मुलींना आवडतात अशी मुलं जीव देणारी. हो की नाही? नाही नाही नाही, एक मिनिट. मला काय वाटतं दगडू, तुला जे काही वाटतं ना ते असं भडाभडा बोलण्यापेक्षा तू एका कागदावर नीट लिहून काढ. मी? हो. हे बघ कसं आहे, भावनिक प्रसंगी आपल्या बुद्धीचं कार्य मंदावतं. त्यामुळे मग आपल्याला जे काही बोलायचं असतं ना त्यातले अति महत्वाचे मुद्दे आपण विसरून जातो. अशा वेळी पत्र लिहिणं हे फायद्याचं आणि सोयीस्कर असतं. बरोबर? म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते आपण उदाहरण स्पष्ट करू शकतो. अरे जगाला एवढा मोठा प्रेमपत्राचा इतिहास आहे, तो कशासाठी झाला नाही. एवढं कर, मग पुढचं सांग. एक तर इकडे टेन्शन आहे, त्यात तू ट्युशन घेतो आपली. हे आसू बोल ना बाबा. आसू प्रॉब्लेम सॉल्व. हे काय दगडू तुझा मोबाईल? काय व्हायरस होता? नाही रे. काय माहितीये का, आता 5 मिनिट्स मध्ये प्राजू दगडूला शोधायला इथे येणार आहे. प्राजू माझी आहे ती. किंजू असं म्हणायचं होतं. किंजल. कसं काय येणार आहे प्राजक्ता? काय केलंस? काय माहितीये का, मी याचा मोबाईल घेतला, त्याच्या मोबाईल मधून तिचा नंबर घेतला आणि तिला फोन करून सांगितलं की हा जीव देतोय म्हणून. अरे येस काय काय? अगं असं का केलंय ना तू? अरे रेशमाच म्हणाली ना की मुलींना जीव देणं आवडतं म्हणून. हे बिंडोक, पूर्ण ऐकत जा ना. ती म्हणत होती जीवाला जीव देणं आवडतं. आता हा जीवा कोण? बस. राजू इथे आली की काय करणार आपण? आपण काय नाही करणार. आता जे काय करायचं ते ती करणार. आपला खिमा आणि तुमचा पंचनामा. दगडू, दगडू. खोटं बोललास माझ्याशी. प्राजक्ता, आपलं तुझ्यावर जीवापाड प्रेम. म्हणजे एखाद्या भ्रमराचं कमळावर असावं ना तसं. कमळाच्या पाकळी सारख्या नाजूक मनाला मी कधीच दुखावणार नाही. कधीच नाही. ते वन पीस आपण घेतला नव्हता, कोंबड्याने घेतला होता. म्हणजे आपण कोंबड्याला बोललो काहीतरी गिफ्ट घे, तर त्यांनी वन पीस ड्रेस घेतला, तसाच बॉक्स दिला. तोच बॉक्स आपण तुला आणून दिला. आपण शपथ सांगतो आपण उघडून पण बघितलं नाही. आपल्याला माहिती पण नाही आतमध्ये काय आहे. आपण एकदम साफ आहे मनाने. आई बाबांनी साईबाबा शपथ आपल्या मनात काय नाही. राजू तू
आपल्याला माफ करशील काय? चाल. मग आता रागाला सेंड ऑफ करूया आणि प्रेमाला वेलकम करूया.